केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत। आज आणि उद्या अमित शहा मुंबईमध्ये आहेत। अमित शहा उद्या लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत। तर अमित शहांच्या उपस्थितीमध्ये महायुती आणि भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे। वर्षा निवासस्थानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही ते भेट घेणार आहेत। त्यामुळे आता या दौऱ्यामध्ये नेमकी काय खलबतं होतात याकडे लक्ष असेल। गणेशोत्सव सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अमित शहा हे लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या बाप्पाचंही दर्शन घेणार आहेत आणि त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ते महायुतीमधील नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते। दरम्यान अमित शहांचा हा दौरा नेमका कसा आहे ते आपण बघूया। ग्राफिक्सच्या माध्यमातून 2 दिवस ते मुंबईमध्ये आहेत। संध्याकाळी विशेष विमानाने अमित शहा मुंबईत दाखल होणार आहेत। तर मुंबईत गुजराती वृत्तपत्राच्या सोहळ्यामध्ये ते सहभागी होणार आहेत। मुंबईमध्ये गुजराती वृत्तपत्राचा सोहळा आज आयोजित करण्यात आलाय, त्यामध्ये ते सहभागी होतील आणि उद्या सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गणपतीचं दर्शन घेतील। त्यानंतर सकाळी 11:15 वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सीएमच्या गणपतीचं ते दर्शन घेतील आणि दुपारी 12:10 लालबागच्या राजाचं ते दर्शन घेणार आहेत। या दरम्यान ते राजकीय गाठीभेटी घेणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर विधानसभेसाठी आता काय मोर्चे बांधणी ते करतात याकडेही लक्ष असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।